नमस्कार. मी प्राध्यापक टी.एम. सोलापुरे, लक्ष करिअर इन्स्टिट्यूट बार्शीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, नुकताच ग्रुप सीचा निकाल लागलेला आहे. त्याचबरोबर यापूर्वी ग्रुप बीचा निकाल लागलेला आहे. टीईटीची जाहिरात निघालेली आहे. सर्व सरळ सेवा ही काही प्रमाणात चालू आहेत. या सर्व परीक्षेला अत्यंत कॉमन घटक असणारा चॅप्टर आहे तो म्हणजे इंग्रजी व्याकरण. मित्रांनो, इंग्रजी मुळातच आपल्याला अवघड वाटतंय, परंतु आपल्याला माहिती आहे की लॉजिक आणि ट्रिक्सचा वापर केल्यानंतर इंग्रजीला सुद्धा आपल्याला आउट अबाउट मार्क पडू शकतात. कारण का, जर आपण पारंपरिक पद्धतीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर वेळ जातो आणि वेळ गेल्यामुळे आपल्याला सोपे प्रश्न पुन्हा शेवटी आलेले असतात, ते सोडवण्यासाठी वेळ पुरत नाही आणि आपलं रिझल्ट निगेटिव्ह पद्धतीने येण्याचा प्रयत्न होतो. मग आजच्या या टॉपिकमध्ये आपण काय करणार आहे, इंग्रजी व्याकरणाचा एक व्हॉइस नावाचा चॅप्टर आहे. तो आपण लॉजिक आणि ट्रिकच्या सहाय्याने अगदी सहजगत्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 मार्क कसे पडले पाहिजेत यासाठी आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, व्हॉइस म्हणजेच प्रयोग. इंग्रजीमध्ये आपल्याला माहिती आहे की व्हॉइसचे 2 प्रकार पडतात, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. मग आपल्याला माहिती आहे की ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर करा म्हटलं काही स्ट्रक्चर ठरलं असतं. मग पारंपरिक पद्धतीने आपण काय करतो, कर्त्याच्या ठिकाणी कर्म घ्या, कर्माच्या ठिकाणी कर्ता घ्या, त्यानंतर कर्त्यानुसार सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर V3चं रूप, त्यानंतर बाय आणि त्यानंतर पुन्हा कर्त्याची द्वितीय घेतो. अशा सगळ्या गोष्टी करायची गरज नाही. जर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं असेल तर लक्षात ठेवायचं, आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस म्हटलं की टू बीचं सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे प्लस V3. म्हणजे ज्या वाक्यामध्ये टू बीचं सहाय्यकारी क्रियापद आलेलं असतं आणि V3 आलेलं असतं तेच वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं असतं. मग अशा वेळेस काय करायचं, दिलेल्या 4 पर्यायामध्ये वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद बाकीचं काहीच बघत बसायची गरज नाही. फक्त क्रियापदावर अटॅक करायचा आणि क्रियापदावर अटॅक करून आपल्याला माहिती आहे की क्रियापद कोणत्या काळातलं आहे त्यानुसार टू बीचं सहाय्यकारी क्रियापद शोधत आहे. मग यासाठी आपल्याला माहिती आहे की टू बीची सहाय्यकारी क्रियापद आपल्याला माहिती असू लागतात. उदाहरणार्थ एम, इज, आर हे आहे, त्याचबरोबर वॉज आहे, वेअर आहे, त्याचबरोबर बी आहे, बीन आहे आणि बीइंग ही टू बीची सहाय्यकारी क्रियापद असणार आहेत. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये यापैकी एक क्रियापद असणारच आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच काय, तर ज्या वाक्यामध्ये टू बीचं सहाय्यकारी क्रियापद नाही आणि V3 नाही ते वाक्य पॅसिव्ह व्हायचं शक्यतो होत नाही. मग अशा वेळेस आपल्याला ही क्रियापद माहिती असणं गरजेचं असतंय. मग काय करायचं आहे, वाक्यातील कर्त्याच्या ठिकाणी कर्म, कर्माच्या ठिकाणी कर्ता असलं काही करत बसायची गरज नाही. आयोगानं ऑलरेडी ते केलेलं असतंय. वाक्यातील मुख्य क्रियापदावर अटॅक करायचा आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या 4 पर्यायामध्ये टू बीचं सहाय्यकारी क्रियापद आणि V3 कुठे आहे तेवढंच बघायचं आहे. त्यानंतर जर समजा 2-3 पर्यायामध्ये तसा असेल तर मग पुन्हा बाकीचा जांगडजुंगा बघणं गरजेचं असतंय. फॉर एक्झाम्पल आपण पाहूया, क्रियापदाची 5 रूपं असतात, त्यापैकी V3 तर आपल्या पॅसिव्ह व्हॉइस मध्ये येणार आहे. मग V1 साठी काय, V2 साठी काय, V4 साठी काय हे आपण पाहूया. तर आपल्याला माहिती आहे की साधारणपणे V1 म्हणजेच वाक्यातील मुख्य क्रियापद, जर आपण एक सिम्बॉल घेऊया, वर्क असा असेल म्हणजे V1 आला असेल तर दिलेल्या 4 पर्यायामध्ये आपल्याला माहिती आहे की एम, इज हे बघायचं आहे किंवा आर बघायचं आहे आणि ज्याच्या पुढे V2 आहे त्याच्यामध्ये जर सिंग्युलर करता आला असेल तर आय आला असेल तर एम असेल, इतर करता आला असेल तर इज असेल आणि जर प्लुरल करता आला असेल तर त्या ठिकाणी आर आलेलं असतंय. फक्त काय लक्षात ठेवायचं आहे की वर्क म्हणजे आपण सिम्बॉलिक घेतलेला आहे, V1 आला असेल तर दिलेल्या 4 पर्यायामध्ये एम, इज, आर प्लस V3 कुठे आहे पाहणं गरजेचं असतं. दिलेल्या वाक्यामध्ये जर V2 आला असेल म्हणजे V2 म्हणजे काय, तर वर्कड, वरचं V2 रूपांतर आहे वर्कड, तर दिलेल्या 4 पर्यायामध्ये फक्त वॉच किंवा वेअर कुठे आहे बघावं आणि V3 बघावं. दिलेल्या प्रश्नामध्ये जर म्हणजे मुख्य क्रियापद हे ह्याला जर मॉडल आला असेल म्हणजे कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड आला असेल तर दिलेल्या 4 पर्यायामध्ये फक्त बी बघायचं आहे आणि बीच्या पुढे V3 बघायचं आहे. दिलेल्या वाक्य जर पूर्ण काळात आला असेल, हॅव, हॅज, हॅड आला असेल तर त्यामध्ये आपल्याला फक्त दिलेल्या 4 पर्यायामध्ये बीन बघा आणि V3 बघा. दिलेलं वाक्यात जर मुख्य क्रियापद चालू काळात आला असेल म्हणजे V4 आला असेल म्हणजे वाक्य जसं वर्क आहे, वर्कड आहे तसं वर्किंग आला असेल तर सरळ सरळ खाली 4 पर्यायामध्ये फक्त बीइंग कुठे आहे बघा आणि त्याच्या पुढे V3 कुठे आहे बघा. त्यानंतर दिलेलं वाक्य जर लेट न सुरू होणार असेल किंवा आज्ञार्थी असेल तर दिलेल्या 4 पर्यायामध्ये फक्त बी बघायचं आहे आणि V3 बघायचं आहे. आता नेमकं हे आपण काय करूया, जगातील सर्वात सोपं वाक्य जे आहे कोणतं, त्या वाक्याच्या सहाय्याने फक्त समजून घेऊया. इतकं सोपं आपल्याला विचारलं जात नसतं पण समजण्यासाठी ते आपण वाक्य घेऊया. कोणतं, आय राईट अ लेटर. आता आय राईट अ लेटर ह्या वाक्यात जर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की अ लेटर इकडे घ्या, ते तिकडे घ्या असं करायची गरज नाही. दिलेल्या वाक्यामध्ये राईट हे मुख्य क्रियापद आलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की मग हे वर्तमान काळी आहे. 4 पर्यायामध्ये एक तर टू बीचं सहाय्यकारी क्रियापद कुठं आहे या ठिकाणी नाही म्हणजे हा पर्याय इलिमिनेट झाला.
त्यानंतर आपल्याला माहिती आहे की वेअर आलेला आहे, इज आलेला आहे, इथंही झालेला आहे, म्हणजे एक पर्याय ऑलरेडी एलिमिनेट या ठिकाणी झालेला आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की टू बीचं सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी 3 पर्यायांना दिसतंय. मग हे वाक्य जे आहे ते सिंग्युलर करता आहे. सिंग्युलर करता असणारे या ठिकाणी 2च पर्याय आहेत, इज आहे आणि इज आहे, म्हणजे हा पण पर्याय या ठिकाणी कट झालेला आहे. त्यानंतर मग तिसरं राहतंय त्या ठिकाणी इज राईट इथं आलंय आणि इज रिटर्न, म्हणजे या वाक्यामध्ये इथं फक्त इज रिटर्न आलेलं आहे आणि हे तुमचं उत्तर असू शकतंय. बाकीचं बाय आहे का, मी आहे का, त्यानंतर अ लेटर आहे का, हे बाकीच्या सगळ्या गोष्टी शोधायची गरज लागत नाही. एवढं जरी केलं तरी तुमची व्याकरणाची जी काय आहे फाईलची 2 मार्क ती तुम्हाला सहजगत्या प्राप्त होऊ शकतात. फक्त विनंती आहे काय, ज्या वाक्यामध्ये टू बीचं सहाय्यकारी क्रियापद आहे आणि V3 आहे असाच पर्याय 4 पर्यायापैकी शोधायचा आहे. बाकीचे जे काही इतर कर्त्याच्या ठिकाणी कर्म, कर्म ठिकाणी करता बघू नका कृपा करून. जर समजा तुम्हाला आणखी ते 2-2 पर्यायामध्ये आले असेल तर मग काही वाक्यामध्ये तुम्हाला बाय आहे का, कर्त्याची युती आहे का हे पाहिलं तरी चालतंय. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही फक्त एवढाच फॉर्म्युला वापरला तरी तुम्हाला व्हायची मार्क पडू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की साधारणपणे या परीक्षेला व्होकॅब्युलरी पण असते. व्होकॅब्युलरी सुद्धा तयारी करत असताना लक्षात ठेवा कितीही व्होकॅब्युलरी वाचत बसायचं नाही. तर ज्या विद्यार्थ्यांना व्होकॅब्युलरीचं वाचन रूट वर्ड नुसार करता येतं ते विद्यार्थी या परीक्षेमध्ये खूप चांगली मार्क घेतात. रूट वर्ड ही अनेक नाहीत, थोडे रूट वर्ड आहेत आणि यानुसार जर आपण तयारी केली तर आपल्याला मार्क चांगली पडू शकतात. म्हणजेच काय, समजा आपण व्होकॅब्युलरी तयारी करतोय, मग याच्यामध्ये इडियम्स आणि वर्ड सबस्टिट्यूट याला आपण काय करू शकतो, व्होकॅब्युलरीचे म्हणजे महत्वाचं स्थान देऊ शकतो आणि त्यानुसार रूट वर्ड वापरू शकतो. रूट वर्ड म्हणजे काय असतो, एक मुख्य वर्ड असतो आणि तो आधारभूत मानून त्याच्या मागं किंवा पुढं पर्याय देऊन किंवा शब्द लावून एक अनेक शब्द तयार होत असतात. मग त्यानुसार जर आपण पाहिलं ग्यामी नावाचा शब्द घेतला आणि ग्यामीमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला माहिती की ग्यामी म्हणजे काय, विवाह किंवा पत्नी. मग याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मोनोगॅमी, मोनो म्हणजे एक, पुन्हा त्यानंतर बायोगॅमी म्हणजे 2, त्यानंतर पॉलीगॅमी म्हणजे अनेक आणि मिसोगॅमी म्हणजे ज्याला स्त्रियांचा हेट आहे, तिरस्कार आहे किंवा ज्याला एकही पत्नी नाही अशी व्यक्ती. लक्षातच ठेवायचं गॅमी म्हणजे विवाह आणि याला जोडून 4 शब्द तयार झालेले आहेत रूट वर्डनुसार. मोनो म्हणजे ज्याच्याकडे एकच वस्तू पदार्थ घटना असते त्याला आपण मोनोपॉली म्हणतो, म्हणजे एक पत्नी, ज्याला एकच पत्नी त्याला मोनोगॅमी म्हणायचं. बायोगॅमी म्हणजे 2 पत्नी, मग बी हे वर्णाक्षर वर्णमालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकाला आहे, मग लक्षात ठेवायचं बायोगॅमी आले असेल तर 2 पत्नी, त्यानंतर लक्षात ठेवायचं. पॉलीगॅमी म्हणजे अनेक पत्नी असणारी व्यक्ती, मग पी हे वर्णाक्षर अनेक वर्णाक्षरानंतर आलंय तसं लक्षात ठेवायचं आणि त्यानुसार मग पॉलीगॅमी म्हणजे अनेक पत्नी असणारा आणि ज्याला कोणत्याही स्वरूपाची पत्नी नाही किंवा ज्याला स्त्रियांचा हेट आहे तरीही तो स्त्रियांचा मिस करतोय अशा व्यक्तीला म्हणायचं मिसोगॅमी म्हणजे स्त्रियांचा हेट करणारा किंवा ज्याला एकही पत्नी नाही अशी व्यक्ती. या रूटनुसार जर आपण हा शब्दप्रयोग लक्षात ठेवला तर तुम्हाला याची सुद्धा 1 मार्क मिळू शकतात. मित्रांनो असेच इंग्रजी व्याकरण आणि जे व्होकॅब्युलरी आहे याच्यावर अनेक व्हिडिओ येणार आहेत, म्हणजे 14 टॉपिकवर येणार आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.